कल्पना करा की तुम्ही पूर्णपणे एकटे आहात आणि तुमच्या आजूबाजूला फक्त दाट अनोळखी जंगल पसरलेलं आहे. सूर्यप्रकाश इतका कमी आहे की तो झाडांच्या जाड फांद्यांमधून जमिनीपर्यंत नीट पोहोचतच नाही. हवेतील ओलसरपणा इतका जास्त आहे की प्रत्येक श्वास घेताना तुम्हाला जडपणा जाणवतो. तुम्ही हळूहळू एक पाऊल पुढे टाकता आणि अचानक पानांची सळसळ ऐकू येते. तुम्ही ताबडतोब थांबता, कारण तुम्हाला असं वाटू लागतं की कुणीतरी तुमच्याकडे पाहतंय. तुम्ही चारही बाजूंनी पाहता, पण तुम्हाला काहीच दिसत नाही. तरी सुद्धा ती भावना कायम राहते की तुम्ही या जंगलात एकटे नाही आहात. ही फक्त कल्पना नाही, ॲमेझॉन जंगलामध्ये गेलेल्या अनेक लोकांनी अनुभवलेली ही एक वास्तविक भावना आहे. कारण ॲमेझॉन हे फक्त झाडं, प्राणी, नद्या याचं साधं मिश्रण नाही. ते एक अत्यंत गुंतागुंतीचं, सतत बदलणारं आणि एकमेकांशी जोडलेलं असं एक सिस्टम आहे. आणि म्हणूनच आपण आज एक प्रश्न विचारणार आहोत. ॲमेझॉन जंगल खरंच जिवंत आहे का? नमस्कार मित्रांनो, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हे पृथ्वीवरील सगळ्यात मोठं रेन फॉरेस्ट आहे आणि ते सुमारे 5.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. हे जंगल दक्षिण अमेरिकेतील जवळजवळ अनेक देशांमध्ये विस्तारलेलं आहे आणि त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याचा अजूनपर्यंत शोध पूर्णपणे लागलेला नाहीये. या जंगलामध्ये अंदाजे 390 बिलियन झाड आहेत आणि लाखो प्रजातीचे प्राणी इथे राहतात. याशिवाय हजारो स्पेसीज अशा आहेत ज्याचा अजूनपर्यंत पूर्णपणे जगाला आणि विज्ञानाला शोध घेता आलेला नाही. या जंगलामध्ये प्रत्येक सेकंदाला काही ना काहीतरी घडत असतं. एक झाड वाढत असतं तर एक झाड मरत असतं. एक प्राणी शिकार करत असतो तर दुसरा प्राणी शिकारीपासून स्वतःचा बचाव करत असतो. या जंगलामध्ये जन्म आणि मृत्यू एकाच वेळी घडत असतं आणि हे सगळं पूर्णपणे रॅन्डम नाही. या सगळ्या प्रक्रियेमागे एक खोल कनेक्शन आणि बॅलन्स आहे. ॲमेझॉन जंगलाची खासियत म्हणजे त्याची अद्वितीय बायोडायव्हर्सिटी, जी पृथ्वीवर इतर कुठेच आढळत नाही. उदाहरणार्थ पॉयझन डार्ट फ्रॉग हा एक लहानसा रंगीबेरंगी बेडूक, पण त्याच्या त्वचेमध्ये इतकं शक्तिशाली विष असतं की त्याला जर स्पर्श केला तरी माणसाचा मृत्यू होऊ शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे ग्रीन ॲनाकोंडा. हा अतिशय महाकाय असा साप आहे जो पाण्यामध्ये लपून बसतो आणि शिकार करतो. शिकारीला घट्ट आवळून त्याचा श्वास घेतो. बुलेट अँट ही मुंगी आपल्या अत्यंत वेदनादायी चाव्यासाठी ओळखली जाते. तिचा चावा इतका तीव्र असतो की ती गोळी लागल्यासारखा अनुभव देते. इलेक्ट्रिक एल हा एक असा मासा आहे जो स्वतः इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो आणि तो 600 व्होल्ट पर्यंतचा शॉक देण्यास सक्षम असतो. स्ट्रँगलर फिग ट्री हे झाड दुसऱ्या झाडावर चढायला सुरुवात करतं आणि हळूहळू त्या झाडाला पूर्णपणे वेढून टाकतं, ज्यामुळे शेवटी मूळ झाड मरतं आणि हे झाड जाण्याची जागा त्या झाडाची जागा घेतं. या उदाहरणांमधून असं स्पष्ट होतं की ॲमेझॉनमध्ये अशी जीवसृष्टी आहे जी पृथ्वीवरती इतर कुठेच सापडत नाही आणि ती आपल्या शोधाचा वाट बघत आहे. ॲमेझॉन जंगल जसं आज दिसतं तसं ते नेहमीपासून नव्हतं. त्याची निर्मिती ही भूगर्भीय आणि हवामानातील बदलांचा परिणाम आहे. सुमारे 100 मिलियन वर्षांपूर्वी साऊथ अमेरिका आणि आफ्रिका हे खंड एकमेकांना जोडलेले होते. त्यानंतर टेक्टॉनिक्स प्लेट्सच्या हालचालींमुळे हे खंड एकमेकांपासून वेगळे झाले आणि ॲमेझॉन रिजन तयार झाला. यानंतर अँडस पर्वतरांग तयार झाली, ज्याच्यामुळे नद्यांचा प्रवाह पूर्णपणे बदलला. पूर्वी ॲमेझॉन नदी ही पॅसिफिक ओशनकडे वाहायची, पण अँडस पर्वतरांगेमुळे ॲमेझॉन नदी ही अटलांटिक ओशनकडे वाहू लागली. या बदलामुळे या प्रदेशामध्ये पाण्याचं प्रमाण पूर्णपणे वाढलं आणि त्याच्यामुळेच हा प्रदेश सतत ओलसर राहू लागला, ज्याचा परिणाम असा झाला की रेन फॉरेस्ट बनण्यासाठी त्याचा फायदा झाला.
आणि हजारो वर्षांच्या इव्होल्युशन नंतर हे जे आता आहे तसे अमेझॉन जंगल तयार झालं. अमेझॉन जंगलाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःचं वातावरण तयार करण्याची क्षमता ठेवतं. अमेझॉन मधली झाडं मोठ्या प्रमाणात पाणी हवेत सोडतात. त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. ते पाणी हवेत गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. म्हणजेच अमेझॉनचं जंगल हे स्वतःचं एक वॉटर सायकल मेंटेन करतं. पावसाची सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अमेझॉनच्या जंगलाला पावसाची गरज नाही. ते स्वतःचा पाऊस स्वतः तयार करतात. अमेझॉन मधली झाडं एकमेकांशी कम्युनिकेट करतात. हे ऐकायला जरी आश्चर्यकारक वाटत असलं तरी वैज्ञानिकांनी हे प्रूफ करून दाखवले. झाडांच्या मुळाशी फंगाईचं एक जटिल नेटवर्क असतं जे वेगवेगळ्या झाडांना एकमेकांशी जोडतं. या नेटवर्कद्वारे न्यूट्रिएंट्स आणि सिग्नल्स एकमेकांपर्यंत पोहोचवतात. जर एखाद्या झाडावर कीटकनाशकांचा हल्ला झाला तर ते झाड सिग्नल पाठवतं आणि इतर झाडं स्वतःचा बचाव करण्यासाठी केमिकल्स तयार करायला लागतात. त्यामुळे झाडं एकमेकांना मदत करतात आणि एकत्र टिकून राहतात. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर एखादं सिस्टम माहिती देत असेल, परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देत असेल, स्वतःमध्ये बदल घडवत असेल, तर त्याला आपण इंटेलिजंट म्हणू शकतो का? अमेझॉन मधली मोठी झाडं छोट्या झाडांना न्यूट्रिएंट्स देतात. ते फक्त एक केमिकल एक्सचेंज नाहीये, तर हे एक कोऑर्डिनेटेड बिहेवियर आहे जे सर्व्हायव्हलसाठी खूप महत्वाचं असतं. आपलं शरीर लाखो सेल्स पासून बनलेलं असतं. प्रत्येक सेल वेगवेगळं काम करत असतो, पण तरीही या सगळ्या सेल एकत्र येऊन एक जिवंत शरीर बनवतात. अमेझॉन मध्येही काहीसं असंच घडतं. अमेझॉन मध्ये लाखो झाडं आणि अब्जावधी जीव एकमेकांशी जोडलेले आहेत आणि म्हणूनच याला आपण एक सुपर ऑर्गॅनिझम असं म्हणू शकतो. अमेझॉन जंगल हे स्थिर नाही, ते सतत बदलत असतं आणि प्रतिक्रिया देत असतं. जर जंगलातील झाडं तोडली तर ह्युमिडिटी कमी होते आणि पाऊस कमी पडतो आणि तिथलं इकोसिस्टमचं संतुलन बिघडतं. अमेझॉनला अनेकदा पृथ्वीचं लंग्स म्हटलं जातं, पण हे पूर्णपणे अचूकही नाही. कारण अमेझॉन ऑक्सिजन तयार करतो, पण तो स्वतःही ॲब्झॉर्ब करतो, स्वतःही त्याचा वापर करतो. त्यामुळे नेट ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी आहे. पण तरीही अमेझॉन खूप महत्वाचं आहे, कारण ते पृथ्वीचं क्लायमेट रेग्युलेट करतं. आज अमेझॉन जंगल खूप मोठ्या संकटाचा सामना करत आहे. दरवर्षी लाखो झाडं तोडली जात आहेत आणि जंगलाला आग लावली जात आहे. जर हा ट्रेंड असाच चालू राहिला तर अमेझॉनचं इकोसिस्टम कोलमडू शकतं आणि त्याचे परिणाम संपूर्ण पृथ्वीवरती जाणवतील. तुम्ही भारतात बसून हा व्हिडिओ बघत असलात तरी अमेझॉन हे तुमच्याशी जोडलेलं आहे. तापमान, वातावरण, हवामान याचा परिणाम अमेझॉनच्या जंगलावरती होतो आणि तिथे जे घडतं ते तुमच्या आयुष्यामध्ये परिणाम करतं. आता व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला तो पुन्हा विचारूया. अमेझॉन जंगल जिवंत आहे का? तर याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येत नाही. त्या जंगलाला माणसासारखा मेंदू नाही, भावना नाहीत, पण ते पूर्णपणे निर्जीवही नाही. ते स्वतःमध्ये बदल करू शकतं, प्रतिक्रिया देऊ शकतं आणि म्हणूनच ते एक जटिल आणि सेल्फ रेग्युलेटिंग सिस्टम आहे. आता पुढे जेव्हा कधी तुम्ही एखादं झाड पाहाल तर त्याकडे एक झाड म्हणून बघू नका. कदाचित ते एखाद्या मोठ्या सिस्टमचा भाग असू शकतं आणि त्या सिस्टमचा एक भाग तुम्ही स्वतः आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.